अरे बापरे, काय केलंय? बसा. अरे खरंच नाही आणलंय मला, म्हणजे पोलीस स्टेशनात मला वाटलं नाही ते गंमत करतो बहुतेक. नाही घाबरू नका, माझं पोलीस स्टेशन आहे. बसा बसा सर, तुम्ही ते काय त्यांचं फार नका सिरियसली घेऊ त्यांना. पुढे तुमचे काही लिहायचं आहे, काही कन्फेशन करायचं साहेब येणार आहे? होतात, टेन्शन नका घेऊ. काय चेहरा लक्षात ठेव संग्राम, हा चेहरा लक्षात ठेव. हा ठेवला पुढे. आपली लात भारी, हा आपली बात भारी, त्या मायला आपलं सगळंच लय भारी. नाही ऍटिट्यूड जमलाय, ऍटिट्यूड जमलाय, फक्त इकडे थोडा प्रॉब्लेम आहे. बॉडी ह्याची आहे आणि एक आवाज त्याचा आहे, असं किती. नाही सर, हे कोण आहेत माहिती आहे का? हे यांच्या गावातलेच एक कलाकार आहेत. ते पिक्चर बघितलं की असं भूत त्यांच्या अंगामध्ये, हे ओरिजिनल नाही आहेत. म्हणजे मला भ्यायची गरज नाहीये. नाही नाही, अजिबात गरज नाही. तू चल. छोटा संग्राम, की छाती सीधी बात बोलूं, बातें घुमानी नहीं आती. अरे हो, 16 का टोला, 46 की छाती, सीधी बात बोलूं, बातें घुमानी नहीं आती. जिगरा है टाइगर. हा तसाच जा पुढे. काय पेमेंट वाढलं तू? मग कुठल्या खुशीत नाचून राहिला? चल होय माग, चल. ऐ कोण बी तू? चल अंदर. चला, म्हणजे मी वापस या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. म्हणजे अरे क्या बात आहे, साक्षात श्रुती मराठे. हो. अरे वा 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 मॅडम, तुम्ही बरं झालं आल्या. म्हणजे बरं दिवसाची वाट बघून आलो तुमची. म्हणजे तुमची ती सिरियल होती ना झी मराठीवरती, ती वॉशिंग पावडरवर आधारित. कुठली? अरे राधा ही पांढरी. हा, राधा ही पांढरी. राधा ही बावरी असं होतं ते. अरे नाही नाही, पांढरी असणार ना. अरे किती सगळे सगळे एकही ड्रेस वेगळा वापरला नाही, सगळे पांढरेचे पांढरे कपडे. आहे की नाही मॅडम? सगळे पांढरे एकदम. म्हणजे मला काय वाटलं, मला थोडं माझं कन्फ्युजन झालं का माझ्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता पहिल्यांदा. तर मला काय वाटलं बा मलाच दिसतात का हे पांढरे. ऍक्च्युअली मॅडम घालत असतील रंगीत, मला वाटते पांढरे आहेत. पण मी काय केलं, कर्ज बिर्ज काढलं आणि रंगीत टीव्ही घेतला. अच्छा, त्यांच्यासाठी खास. हा, खास कर्ज काढून रंगीत टीव्ही घेतला. नंतर मला कळलं का बेसिक मध्ये जांगडबुत्ता आहे बा. त्यांनाच पांढरे आवडले. तरी एकदम पांढरे पांढरे कपडे. म्हणजे काय तुम्हाला मेंटेनन्सचा फार त्रास होत असेल मॅडम का? पांढरे कपडे म्हणजे एकच ड्रेस घालायचा, तोही रोज, आणि तोही मळू द्यायचा नाही. म्हणजे केवढं टेन्शन आहे. अरे वेगवेगळे असतात ते, वेगवेगळे असतात ते. अच्छा, वेगवेगळे ड्रेस असतात का? पांढऱ्यात पण व्हेरिएशन असतात. आणि ते मला तर वाटलं, म्हटलं मेंटेनन्स मध्ये इतक्या तर चहा पण ऍप्रन घालून पित असतील का बा, एक थेंब पडू दे म्हणून. असा मॅडमचं खास कौतुक करायला पाहिजे का आम्हाला. म्हणजे मी फोटो बघितला स्वतः, तुम्ही ते ढोल वाजवता म्हणजे ढोल. हो हो. अरे ते केवढा मोठा ढोल आहे, जबरदस्त. बापरे, एवढे मोठे मोठे ढोल मॅडम वाजवतात. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गणपतीत मिरवणुकीत त्या वाजवतात, फोटो मिरवणुकीत वाजवतात दर. मी स्वतः फोटो बघितला. पण मॅडम काय तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही ना मागच्या आठवड्यात आमच्या थुकरावड्यात यायला पाहिजे तुम्ही. का? तुमचं म्हणजे ते वाजवण्याची हाऊस पूर्ण झाली असती, ढोल वाजवण्याची. का पण? ते गणेश आचार्य आले होते आमच्याकडे म्हणून म्हटलं. अरे त्या काय, अरे बापरे वा, साक्षात अमृताताई या ठिकाणी आलेल्या. जोरदार टाळ्या एकदा वाजवा.